आणि काल जो अवकाळी पाऊस झाला आणि गारपीट झाली त्याचा मोठा फटका विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना बसलाय। बाजरी, हरभरा, मका या पिकाचं मोठं नुकसान झालंय। धुळे, साक्री या तालुक्यांमध्ये सुद्धा सर्वाधिक नुकसान झालंय। उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या इतर अनेक जिल्ह्यांमध्ये याचा मोठा फटका बसलाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय, त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलंय। धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सामना हा शेतकऱ्यांना करावा लागलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो, धुळे तालुक्यातील एका शेतामध्ये आलेले आहे आणि या ठिकाणी रब्बी हंगामातील कांदा पीक हे नष्ट नाबूद या ठिकाणी झालेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं काल सायंकाळी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका हा येथील शेतकऱ्यांना बसलेला आहे। धुळे तालुका आणि जिल्ह्यातील साक्री तालुका या ठिकाणी सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे। एकंदरीत गेल्या आठवड्यात देखील अवकाळी पावसाने साक्री आणि शिंदखेडा सह शिरपूर तालुक्याला मोठा फटका बसला होता। तेथील आता पंचनामे सुरू होते, मात्र या आठवड्यातच दुसऱ्यांदा गारपीटमुळे अधिक नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेले आहे। त्यामुळे शेतकरी पूर्ण हवालदिल झालेले आहे। सरकारने देखील आता पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे, मात्र सरसकट भरपाई, नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर गहू, हरभरा, मका आणि बाजरी आणि या पिकांचं सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांना झालेलं आहे। म्हणून सरकारने आता तातडीने सरसकट मदत ही शेतकऱ्यांना द्यावी एवढीच अपेक्षा आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।